आता आर्टिकल 21 येणार आहे ह्यामध्ये. आर्टिकल 21 मध्ये काय बघायचं? प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आता आर्टिकल 21 जो आहे ह्यामध्ये काय सांगतोय की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे काय, तर ह्यामध्ये काय सांगाले की द वर्ड नो पर्सन मीन्स काय, आर्टिकल 21 इज अवेलेबल टू एव्हरी पर्सन, म्हणजे प्रत्येक पर्सनला ऍप्लिकेबल होणार आहे. इट प्रोटेक्ट इंडियन सिटीजन, फॉरेन, सगळ्यांना, फक्त सिटीजन ऑफ इंडिया म्हटलेलं नाहीये ह्यामध्ये. म्हणजे काय म्हटलंय की नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड, म्हणजे कोणताही असा व्यक्ती जो आहे ह्यामधून सोडलेला नाहीये. म्हणजे फॉरेनर असू दे, कोण पण ट्रायबल असू दे, कोणताही व्यक्ती असू दे, ह्यामध्ये हा जो आर्टिकल 21 मध्ये वगळला नाहीये ह्यामध्ये. आपण काही राईट्स बघितलं ना, तर त्यामध्ये फक्त इंडियन सिटीजन पुढे मी दाखवते कुठं असेल असं म्हटलंय. आता ह्यामध्ये लाईफ, ह्यामध्ये काय म्हटलंय, लाईफ नॉट मेअर ॲनिमल एक्झिस्टन्स बट मिनिंगफुल डिग्निफाईड लिव्हिंग. लिबर्टी म्हणजे काय, फ्रीडम ऑफ बॉडी, पर्सनल चॉईसेस कॅन ओनली बी रिस्ट्रिक्टेड थ्रू फेअर, जस्ट, रिझनेबल लॉ. म्हणजे आता ह्यामध्ये काय आहे की लाईफ म्हणजे काय, तर वर्ड लाईफ डज नॉट मीन ओनली फिजिकल एक्झिस्टन्स. म्हणजे तुम्ही नुसतं जन्माला आला म्हणजे याचा अर्थ असं नाही की नुसतं तुम्ही फिजिकली एक्झिस्टन्स मध्ये आहे म्हणजे जन्माला आला. मग आर्टिकल 21 मध्ये ह्यामध्ये नो पर्सन म्हणजे काय इन्क्लूड होणार आहे, नो पर्सन म्हणजे फक्त इंडियन सिटीजन साठी नाही आहे, फॉरेन एव्हरी पर्सन, म्हणजे फॉरेन पण असू देत, इंडियन पण असू देत, सगळ्यांना असणार. लाईफ म्हणजे काय, लाईफ म्हणजे फक्त जिवंत असणे एवढंच नाही. लाईफ म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट काय सांगतो, लाईफ मीन्स राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी. म्हणजे एक सामान्य माणसाला जसं, म्हणजे लाईफ टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी म्हणजे ह्युमन डिग्निटी हा वर्डच नसेल. आता फॉर एक्झाम्पल रोज आता एक फॉर एक्झाम्पल एक ए ही काय महिला आहे, ए ही काय महिला आहे, ह्यामध्ये ही ह्या घरात राहत्या, तिचं लग्न होऊन या घरी गेले, तिला रोज मारतात, रोज जेवायला देत नाहीत, ही काही ह्युमन डिग्निटी नाही. म्हणजे ह्युमन डिग्निटी म्हणजे नॉर्मल ह्युमन बिंग राहतोय तिची लाईफ नाही आहे ह्या कंडिशन मध्ये. जर असं होत असेल तर ती आर्टिकल 21 मध्ये सुप्रीम कोर्टला जाऊ शकते की माझा आर्टिकल 21 व्हायलेट व्हायलाय, कारण माझं ह्युमन डिग्निटीच्या लाईफ मध्ये मी नाही येत आहे. मला रोज मारहाण करतात, मला रोज एवढा त्रास करतात, मला नॉर्मली जेवायला पण देत नाहीत. मग त्यावेळेस ती सुप्रीम कोर्टला मूव्ह करू शकते ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे ह्यामध्ये ह्युमन डिग्निटी म्हणजे काय, ह्युमन डिग्निटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक सेल्फ रिस्पेक्ट असतो, विथ रिस्पेक्ट जगण्याचा अधिकार असतो, त्याला आपण ह्युमन डिग्निटी म्हणजे. कोणाला पण असं उठलं आणि ह्युमन बिंग आहे, अॅनिमल सारखं ट्रीटमेंट दिलं असं नाहीये, त्याला आपण ह्युमन डिग्निटी म्हणतो. आता ह्यामध्ये काय, फॉर एक्झाम्पल जर एक व्यक्ती आहे, त्याला रस्त्यावर जर राहत असेल तर तो गव्हर्नमेंट रिहॅबिलिटेशनची कोणतीही व्यवस्था करत नाही यामध्ये. अशा परिस्थितीत त्या केसमध्ये राईट टू शेल्टर आर्टिकल 21 मध्ये ह्यामध्ये घेतला. आपण बघायचं राईट टू शेल्टर काय आहे, बाकीचे जे सेक्शन आर्टिकल्स आहेत त्यामध्ये कोणकोणते केस लॉज आहेत रिलेटेड टू ते बघायचं. मग आता ह्यामध्ये कोणकोणते सुप्रीम कोर्टने ह्यामध्ये राईट्स सांगितलं, तर राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी, राईट टू प्रायव्हसी, राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट, राईट टू हेल्थ, राईट टू शेल्टर, राईट टू लाईव्हलीहूड, राईट टू क्लीन ड्रिंकिंग वॉटर, राईट टू लिगल एड, राईट टू स्पिरिट ट्रायल, राईट टू स्लीप. हे सगळे जेवढे राईट हे आर्टिकल 21 मध्ये येणार आहेत आणि हे कंपल्सरीली एक्झाम मध्ये लिहायचे. पुढे आहेत ते राईट विथ केस लॉज, ह्या सगळ्या जेवढ्या आता राईट सांगितले तर सगळ्यांना रिलेटेड टू केस लॉज सुद्धा आहेत. ते काय असत, ओरिजिनली हे आर्टिकल 21 मध्ये नव्हते. केस लॉज थ्रू राईट टू म्हणजे आर्टिकल 21 मध्ये जरा जरा काय केले गेले, इन्क्लूड करत गेलेलं. आता सगळ्यात पहिला पर्सनल लिबर्टी हा पॉईंट ह्यामध्ये झाला. पर्सनल लिबर्टी काय आहे, इन्क्लूड पर्सनल लिबर्टी म्हणजे पर्सनल लिबर्टी इन्क्लूड्स फ्रीडम फ्रॉम अनलॉफुल डिटेन्शन, आर्बिट्ररी अरेस्ट, फ्रीडम ऑफ मुवमेंट अँड चॉईस. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं की आपण की ह्यामध्ये पर्सनल लिबर्टी म्हणजे स्वतःचं स्वतंत्रता असणार आहे. ह्यामध्ये पर्सनल लिबर्टी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या ह्यामध्ये लाईफ बद्दल डिसिजन घेण्याचा राईट आहे आणि लॉच्या ह्या म्हणजे जो हा चौकट आहे ह्यामध्ये फ्री राहण्याचा राईट आहे. म्हणजे आपलं रिझनेबल रिस्ट्रिक्शन तर असणारच आहेत. ह्याच्यामध्ये राहूनच त्यांना काय यामध्ये फ्रीली काय करू शकतात, म्हणजे त्यांनी त्यांचे राईट्स यूज करू शकतात. मग त्या फ्रीडम फ्रॉम अनलॉफुल डिटेन्शन काय आहे, फ्रीडम फ्रॉम अनलॉफुल डिटेन्शन आपण म्हटलं की ब्रिटिश रूल मध्ये काय व्हायचं की खूप मोठ्या प्रमाणात काय व्हायचं, एक्सप्लॉयटेशन व्हायचं जे वर्कर्स आहेत त्यांचं.
त्यामध्ये त्यांना काय करायचं, अनलॉफुली उगाचच डिटेन करायचं. त्यामध्ये उगाचच विनाकारण डिटेन करून घ्यायचं, की एखाद्या व्यक्ती जर कर नाही भरला तर डिटेन करायचं विनाकारण. असं एक्सप्लॉयटेशन व्हायचं खूप मोठ्या प्रमाणात. त्यामध्ये याचा अर्थ काय झाला, की कोणत्याही व्यक्तीला इलिगल कस्टडीमध्ये ठेवायला येणार नाही. फॉर एक्झाम्पल पोलीस कोणताही FIR दाखल करणार नाही, कारण उगाच इलिगली विदाउट रिझन, वॉरंट नाही, कोणतंही लिगल रिझन नाहीये, तरी एखाद्या व्यक्तीला 3 दिवस पोलीस स्टेशन मध्ये ठेवणे असे प्रकार व्हायचे. आता त्याला आपण अनलॉफुल डिटेन्शन म्हणतो. मग फ्रीडम फ्रॉम राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, आताच बघितले. राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे नॉर्मल ह्युमन बिंगला जसा राईट पाहिजे, अॅनिमल प्रमाणे ट्रीट नाही करायचं कसं पण, इनह्युमन ट्रीटमेंट नाही द्यायचं त्याला, जसा चांगला ट्रीटमेंट आहे तसा द्यायचा त्यामध्ये. राईट टू लाईव्हलीहूड हे केस कशामधून आली, डिग्निटीची केस ही आली फ्रान्सिस कोराली मुलिन वर्सेस युनियन टेरिटरी ऑफ दिल्लीच्या केसमधून आली. राईट टू डिग्निटी रिकॉग्नाइज्ड ह्यामधून रिकॉग्नाइज झाली. आता त्याच्यानंतर मनेका गांधीची केस आली. ह्यामध्ये मनेका गांधीची केस आपण पासपोर्ट केस बघितली होती. डिग्निटी पार्ट ऑफ लिबर्टी म्हणजे तिचं पासपोर्ट उगाच जप्त करून घेतलं होतं, ती केस आपण बघितली ऑलरेडी. लाईव्हलीहूड आहे ह्यामध्ये. तर लाईव्हलीहूड इज इंटिग्रल टू लाईफ म्हणजे लाईव्हलीहूड म्हणजे काय, इविक्टिंग पीपल विदाउट रिहॅबिलिटेशन व्हायलेट्स आर्टिकल 21. म्हणजे ते ह्यामध्ये काय सांगितले, की राईट टू लाईव्हलीहूड, लाईव्हलीहूड मध्ये काय काय पॉइंट्स येणार आणि मेन लाईव्हलीहूड म्हणजे काय. लाईव्हलीहूड म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचा जो घर असते, आता आपण शेवटी कुठं पण बाहेर गेलो तर आपण शेवटी घरी येतोय ना, त्या टाइप मध्ये लाईव्हलीहूड म्हणजे आपले मीन्स ऑफ अर्निंग, लिव्हिंग, आपण जे जगतो त्याच्यासाठी एक मीन्स ऑफ अर्निंग असते, म्हणजे मीन्स ऑफ अर्निंग अ लिव्हिंग. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा जो कुटुंब असतो त्याच्यासाठी काहीतरी, आपण काय म्हणतो त्याला, उदरनिर्वाह करण्यासाठी काय असतो, टू अर्न अ लिव्ह म्हणजे जगण्यासाठी आपण जे बेसिक अर्न करतो ना ते मिळणे, त्याला आपण राईट टू लाईव्हलीहूड म्हणतो. म्हणजे इफ देर इज नो लाईव्हलीहूड देर इज नो मिनिंगफुल लाईफ. जर त्याला काय लाईव्हलीहूड नसेल तर मिनिंगफुल लाईफच नसणार आहे त्याची. म्हणून राईट टू लाईव्हलीहूड हा आर्टिकल 21 मध्ये राईट टू लाईफचा भाग आहे. जर लाईव्हलीहूड नसेल तर लाईफ पण नसणार आहे, मग आर्टिकल 21 व्हायलेट झाला ह्यामध्ये. आता एक सिम्पल एक्झाम्पल बघा, समजलं नसेल तर, समजा एक स्ट्रीट वेंडर आहे, ह्यामध्ये 20 वर्षापासून काय करतोय, तो फळं विकत असतोय. मग गव्हर्नमेंट कोणतीही नोटीस न देता, त्यामध्ये कोणताही लिगल प्रोसिजर न फॉलो करता त्याचं जर दुकान काढून टाकले त्यावेळेस, तर त्यावेळेस तो त्याची लाईव्हलीहूडच संपली ना, तो फक्त त्याच्यावरच जगते. एक स्ट्रीट वेंडर आहे, तो काय करतोय की फिरत फिरत सगळ्यांना, किंवा एका त्या बाजूला रोडचा तो आपला बघतो ना, की साईडला जे वेंडर असतात फूड वगैरे घेऊन बसलेले असतात, फळं वगैरे विकत असतात, त्यांचं जर आपोआप म्हणजे गव्हर्नमेंट कोणतीही लिगल प्रोसिजर न करता, म्हणजे ह्याची बाजू नाहीये, ह्या वेंडरची काही चूक नाहीये त्यामध्ये, आणि गव्हर्नमेंटनं असंच त्यांना काढून टाकलं, तर लाईव्हलीहूड संपली ना, पूर्ण डिपेंड त्याच्यावर असतात ते, त्यांची लाईव्हलीहूड संपली, मग त्यांची लाईफच संपली त्याच्यावर. जर डेली त्यांचा अर्निंग कपॅसिटी संपत असेल तर लाईफ काय असणार आहे त्यांची, म्हणजे त्यांचं हार्मफुल. आता शेतीचा भाग घ्या, कित्येक शेतकरी यामध्ये काय केले की आत्महत्या केले, त्यांचा लाईव्हलीहूड संपला ना, तिथं आर्टिकल 21 मध्ये येत होतो. म्हणजे त्यांचा उत्पन्नच नाही आहे, जे लाईव्हलीहूड बेसिक अर्निंग आहे त्यांची, तीच जर गव्हर्नमेंट संपवत असेल किंवा जर ती संपत असेल, त्यावेळेला लाईव्हलीहूड संपला म्हणजे लाईफ संपली त्यांची. म्हणून आर्टिकल 21 मध्ये राईट टू लाईफ मध्ये येणार आहे तो पॉइंट. आता हे नॉर्मली समजत नाही वाचल्यावर, कारण तुम्हाला माहित नाहीये पॉइंट, कारण लँडला झालेलं नाही. So evicting people without rehabilitation violates article 21. तर ह्यामध्ये काय म्हटलंय की एक लँड मध्ये कन्सेप्ट आहे, ज्यावेळेला आपण नेक्स्ट इयरला जाईन, लास्ट इयरला आय थिंक लास्ट इयरला आहे, इविक्टिंग पीपल विदाउट रिहॅबिलिटेशन म्हणजे काय असतं. आता फॉर एक्झाम्पल एक घर आहे, ह्यामध्ये घर इथं असं हा रोड आहे, छोटासा रोड आहे, आणि ह्या साईडला असं जमीन आहे तिथं, आणि इथे एक घर आहे, हे परत त्याची जमीन आहे. आता काय करायचंय, घर हे जे इथं हायवे करणार आहेत, मोठं करायचंय किंवा रेल्वे मार्ग वगैरे करायचंय, तर इथल्या पीपलचं काय करतात, जमिनी काढून घेतात, जेवढी जमीन आहेत ते सगळ्यांची, जेवढी इकडची मोठं करणार, रस्ता रुंदीकरण करण्यासाठी. असंच जमिनी काढून घेऊ शकत नाही, किंवा असं केले त्यामध्ये की एवढी जमीन जी आहे, एवढी विमानतळ करणार आहेत, तर पूर्ण ह्या शेतकऱ्याचं ह्यांना काय पाहिजे, जमीन पाहिजे. तर ह्या वेळेस त्यांना रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, त्याच्या बदल्यात त्यांना दुसरी जमीन द्यावी लागते किंवा कॉम्पेन्सेशन द्यावे लागते.
विदाउट रिहॅबिलिटेशन, विदाउट कम्पेन्सेशन त्यांनी ह्यामध्ये काय नाही करू शकत, अशी जमीन घेऊ शकत नाही. त्याला आपण ह्या एक्झाम्पलचं ते काय मिनिंग आहे. ओके, तर हे केस जे आहे इम्पॉर्टंट केस काय, ओलिगा टेनिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केस मधून आले. आता हा महत्वाचा आहे, काय झालं होतं की मुंबईमधील ह्यामध्ये पावमन ड्वेलर्स जे असतात, म्हणजे मुंबईमध्ये काय होते की असे जे ड्वेलर्स म्हणजे काय, झोपडी झोपडी ज्यांची असते ना ते पावमन ड्वेलर्स, आणि हॉकर्स जे असतात, हँड म्हणजे गाडा वगैरे चालवतात ते, त्यांची म्युनिसिपल कॉर्पोरेशनने काय करणार होते, त्यांचे ड्वेलर्स हटवणार होते. म्हणजे हे जे झोपडी होते ते हटवणार होते. मग ते झोपडी हटवले तर ते माणसं राहणार कुठं ना, त्यांची लाईव्हलीहूड यामध्ये हार्मफुल होत होती. जे लाईव्हलीहूड म्हणजे त्यांनी राहणार कुठं, त्यामध्ये हा क्वेश्चन अरायचा. मग त्यांनी कोर्टमध्ये गेले, जर आम्हाला इथनं हटवले, ह्या ठिकाणाहून जर त्यांनी हटवले तर आमची लाईव्हलीहूड संपली ना, आम्ही राहणार कुठे, आम्हाला घर नाहीये, आम्ही जाणार कुठं. मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टनं काय केलं, एक जजमेंट दिलं. राईट टू लाईव्हलीहूड इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21. ह्या केस मधनं हे काय झालं, फर्स्ट टाइम इस्टॅब्लिश झालं. मग ह्यामध्ये कोर्टनं असं सांगितलं की लॉफुल प्रोसिजर न पाळता जर लाईव्हलीहूड त्यांचा काढून घेत असेल तर तो अनकॉन्स्टिट्युशनल असणार आहे, तो जो तुम्ही ऍक्ट करताय तो. त्यामुळे हा जो राईट आहे, लाईव्हलीहूड इन्क्लूड राईट टू लाईफ, so it also includes under Article 21. So it is a fundamental right. It should be a fundamental right. So it must protect under Article 21. And directly we go to the Supreme Court under Article 32. 32 मध्ये directly आपण सुप्रीम कोर्टला जाऊ शकतो. हे झालं राईट टू लाईव्हलीहूड. आता ह्यामध्ये नेक्स्ट आहे पॉइंट, राईट टू सेफ इन्व्हायरमेंट. तर हा पॉइंट काय आहे, केस लॉ कोणती आहे, ह्यामध्ये फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस कोणत्या केस मधून झाला. सगळ्यात पहिला राईट टू सेफ इन्व्हायरमेंट. सेफ इन्व्हायरमेंट मध्ये काय येणार आहे, फॉर एक्झाम्पल घ्या की आता हा पॉइंटला आम्हाला काय करायचं, सेफ इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. कारण फॉर एक्झाम्पल घ्या, यामध्ये एक असं वसाहत आहे, सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये आता हा जो आहे ना, हा खूप श्रीमंत आहे. त्यानं काय केलं, त्याची एवढी पूर्ण जागा आहे म्हणून त्यानं काय केलं, इथं फॅक्टरीच बसवली. त्यानं फॅक्टरीमधनं जे धूर निघणार आहे, मळी निघणार आहे, ते हे पूर्ण इथल्या जो लोकल एरिया आहे त्यांना क्लीन एन्व्हायरमेंटच नाही ना, घाण वास दिवसेंदिवस येणार, परत त्यांची जे एन्व्हायरमेंट आहे ते बिघडणार. त्यामुळे हा जो पॉइंट आहे, नॉर्मली माणूस घरात आल्यावर राहणारच नाही ना व्यवस्थित, की एवढं प्रॉब्लेम व्हायला लागल्यावर आपण काय म्हणतो की आपली म्हणजे आपल्याला जरी कचरा जरी बाजूला टाकला तरी त्रास व्हायला चालू होते. तर हा कसा हँडल करणार ह्यामध्ये, तो यामध्ये सेफ एन्व्हायरमेंट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला क्लीन एअर, क्लीन वॉटर, पॉल्युशन फ्री एन्व्हायरमेंट आणि हेल्दी सराउंडिंग मध्ये जगण्याचा अधिकार आहे. सो सुप्रीम कोर्टने ह्या केसमध्ये काय सांगितलं, राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21 इन्क्लुड्स राईट टू लिव्ह इन क्लीन एअर. क्लीन एअर मध्ये काय, ह्यामध्ये त्यांना जगण्याचा अधिकार आहे. कारण जर हवा, पाणी आणि एन्व्हायरमेंट जर ह्यामध्ये पोल्युटेड असेल तर हेल्दी लाईफ नसणारच आहे. हेल्दी लाईफ कसं जगणार ते. तो ह्यामध्ये फर्स्ट केस कोणता होता, फर्स्ट केस रुरल लिटिगेशन अँड एंटायटलमेंट केंद्र वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशची केस आहे. ह्यामध्ये लिहून घ्या. आता हा जो केस आहे, रुरल लिटिगेशन अँड एंटायटलमेंट केंद्र वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश, ह्या केसमध्ये काय चालतं की उत्तर प्रदेश जो होता त्यातला एक डेहराडून जो भाग होता, या भागात खूप मोठ्या प्रमाणात लाईमस्टोन मायनिंग चालू होतं. म्हणजे मायनिंग म्हणजे खोदकाम वगैरे करतात ना, मायनिंग वगैरे करतात त्या टाइप मध्ये. मग ह्या मायनिंग मुळे काय झालं होतं की जो काय फॉरेस्टचा भाग होता, मायनिंग म्हणजे काय, डोंगर वगैरे फोडतात, त्यातनं काय मिळतंय ते मायनिंग करायचे. ते म्हणजे मायनिंग मध्ये ऑइल किंवा जे मिनरल्स असतात ते मिळतात. त्यामुळं ते काय करायचे, फॉरेस्ट वगैरे नष्ट करून कनी त्यामधनं मायनिंग करायचे. मग ते फॉरेस्ट कट झाल्यानंतर पॉल्युशन वाढायला चालू झालं, लँडस्लाइड व्हायला लागलं. लँड स्लाइड म्हणजे काय, पूर्ण आता ते म्हणजे ते पूर्ण डबरा वगैरे काढल्यामुळे ते लँड मध्ये स्लाइड व्हायला स्टार्ट झाले होते. लोकल पीपलच्या हेल्थवर आणि एन्व्हायरमेंटवर खूप मोठा परिणाम व्हायला स्टार्ट झाला होता. मग त्यामध्ये एक एनजीओ होती, रुरलची जी एनजीओ, रुरल लिटिगेशन अँड एंटायटलमेंट केंद्र असा होता. त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल PIL दाखल केली. तर ह्यामध्ये वेदर दी अनकंट्रोल्ड मायनिंग विच डॅमेज दी एन्व्हायरमेंट व्हायोलेट्स आर्टिकल 21. आता हा जो आहे पॉइंट,
यामध्ये काय होते की हा जो आहे असा अनकंडिशनल तुम्ही अनकंट्रोल्ड मायनिंग तुम्ही करायला, म्हणजे काही कंट्रोलच नाही आहे त्याच्यावर. तुम्ही तोडत चाललाय झाडे आणि तुम्ही मायनिंग करत चाललाय. हा आर्टिकल 21 चा व्हायोलेशन आहे की नाही? तर सुप्रीम कोर्टने यामध्ये डिसिजन दिला, येस इट इज अन ऍब्सोल्यूट व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 21. कोर्टने सांगितलं राईट टू लाईफ म्हणजे फक्त जिवंत राहणे नाही आहे यामध्ये, राईट टू लिव्ह इन हेल्दी एन्व्हायरमेंट, पॉल्युशन फ्री एन्व्हायरमेंट सुद्धा यामध्ये इन्क्लूड होते. सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट केस, कारण हा इम्पॉर्टंट केस आहे. तसंच आपण बघणार आहे यामध्ये MC मेहताची केस आहे. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे. खूप महत्वाची केस आहे ही सुद्धा. आता फॅक्ट बघायची, हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री काय झाली होती केसमध्ये या MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस. आता हे तुम्हाला माहित असेल ऐकून की भोपाल गॅस ट्रेजेडी झाली होती, ती केस आहे ही. ओलियम गॅस लीक केस आहे. ओलियम गॅस लीक केस आहे ही. ह्याला ओलियम गॅस लीक केस पण म्हणतात. त्या हिस्ट्री काय होती, केसचे फॅक्ट काय झाले, 1984 मध्ये भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली यामध्ये. मग एवढ्या लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये की लाखो लोक, भरपूर लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर खूप लोक ह्यामध्ये काय झाले अफेक्ट पण झाला.